Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुलसत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। जमात दहम मजमून मराठी ब्रिज कोर्स मराठी आंतरभारती इयत्ता 10वी ब्रिज कोर्स आहे। डे 23 टेस्ट 3 तिसरी चाचणी है। दिवस 23 सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3 दिवस 17 ते 22 गुण 15। कृती 1 पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आकृती पूर्ण करा। संत कबीर नेहमी म्हणत, सर्वावर प्रेम करावे, खरे बोलावे। कबीर जसे बोलत तसे वागत, ते अत्यंत दयाळू होते। एके दिवशी त्यांनी कापड विणले आणि ते विकण्यासाठी घराबाहेर पडले। वाटेत त्यांना एक गरीब भिकारी भेटला। त्याच्या अंगावरील कपड्यांच्या नुसत्या चिंध्या झाल्या होत्या। ते पाहून कबीर यांना अत्यंत वाईट वाटले। त्यांना त्या भिकाऱ्याची दया आली। त्यांनी आपल्या जवळच्या कापडापैकी निम्मे कापड त्या भिकाऱ्यास देऊन टाकले। तेव्हा तो भिकारी म्हणाला, महाराज, एवढेसे कापड मला कसे पुरणार? हे ऐकून कबीर यांनी उरलेले कापडही त्या भिकाऱ्याला देऊन टाकले। बाजारात कापड विकायला गेलेले कबीर रिकाम्या हातानेच घरी परतले, पण परतताना त्यांना किती समाधान वाटत होते। एकदा ते गंगेच्या तीरावर गेले। तेथे एक मठ होता। कबीर त्या मठात गेले। तेथे एक स्त्री बैरागांच्या भिक्षापात्रात दूध वाढत होती। कबीर यांनीही एका पात्रात दूध दिले। सर्व बैराग्यांनी दूध पिऊन आपापली पात्रे रिकामी केली। कबीर यांचे पात्र जसेच्या तसे काठोकाठ भरलेले होते। ते पाहून तिने कबीर यांना विचारले, महाराज, आपण दूध का घेतले नाही? त्यावर कबीर म्हणाले, तो पहा, मठाबाहेर एक आंधळा बसला आहे, उपाशी आहे तो, त्याला या दुधाची अधिक गरज आहे। साधू काय आणि आंधळा काय, राम काय, रहीम काय, सारे एकच आहेत। आपण सारे एकाच ईश्वराची लेकरे आहोत। भाव तिथेच देव असतो। आपण मनापासून भक्ती केली तर ईश्वर प्रसन्न होतो। चांगले काम हाती घ्यावे व ते उत्तम प्रकारे करावे। सर्वावर प्रेम करावे, खरे बोलावे, असे ते नेहमी म्हणत। चौकटी पूर्ण करा। कबीर नदीच्या तीरावर गेले। ती नदी गंगा नदी। स्त्रीने बैराग्यांच्या भिक्षापात्रात वाढले ते दूध। एका वाक्यात उत्तर लिहा। कबीर यांनी पात्रातील दूध का घेतले नाही? याचं उत्तर आहे, संत कबीर यांनी भिक्षापात्रातील दूध नाही घेतले कारण मठाच्या बाहेर एक भुकेला आंधळा बसला होता, त्याला ते दूध दिले। कृती 2 पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आकृती पूर्ण करा। संत निर्मळा यांनी परमेश्वरासाठी वापरलेली विशेषणे: नाथ, कृपावंत। अनाथाचा नाथ कृपावंत देवा, घडो तुमची सेवा अहर्निशी। 28 युगे विटेवरी उभा, वामभार्गी शोभा रुक्मादेवी। पतित पावन गाजे ब्रिदावडी, पुरवावी आडी हीच माझी। उभा विटेवरी ठेवूनी चरण, म्हणतेस बहीण चोखियाची। कोणते लिहा? पांडुरंगाच्या वामभागी उभी आहे रुक्मादेवी। परमेश्वराकडे हट्ट करणारी संत निर्मळा। कृती 3 व्याकरण घटकावर आधारित कृती करा। पहिला, सूचनेनुसार सोडवा। चेहऱ्यावर डासपिटिका दिसल्या, काळ ओळखा। याचा उत्तर आहे भूतकाळ। दुसरा, पुढील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ पर्यायातून शोधून लिहा। भांबावून जाणे, याचं उत्तर आहे गोंधळून जाणे। दुसरा, गारहाणी सांगणे, याचं उत्तर आहे तक्रार करणे। कृती 3 भाषिक घटकावर आधारित कृती करा। समानार्थी शब्द लिहा। पहिला आहे नदी, नदी, सरिता।
दुसरा आहे ग्रंथ. ग्रंथ पुस्तक. अचूक शब्द ओळखा. पहिले आहे पोशाख. दुसरा आहे सुगंध. कृती 4. पुढील कोणतीही एक कृती सोडवा. कोणतेही एक पत्र लिहा. वन विभाग, जिल्हा परिषद, पालघर. वृक्षरोपणासाठी रोपांचे वाटप. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांना. पहिला, शाळेतील परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. दुसरा, वन विभागाच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. पहिलं पत्र आहे दिनांक 7 जून 2021. प्रति माननीय वन अधिकारी, वन विभाग, जिल्हा परिषद, पालघर. विषय, शाळेतील परिसरात वृक्षरोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. महोदय, पुढच्या आठवड्यात आपल्या जिल्ह्यात वन महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवात आमच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात. या निमित्त आमच्या शालेय परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. वन महोत्सवासाठी आपल्या खात्याकडून रोपांचे विनामूल्य वाटप केले जाणार असल्याचे आम्हास कळले आहे. आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. रोपांची नावे पुढे देत आहे. रोपांची नावे. संख्या. पहिला आहे फुलझाडे 10. दुसरा औषधी रोपे 10. तिसरा अशोक 6. चौथा फळझाडे 4. हे पत्र मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहित आहे. तरी कृपया आपण सहकार्य करावे ही विनंती. आपला कृपाभिलाषी ब. विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्या मंदिर, पालघर. abc@xyz.com. दुसरा, पुढील मुद्द्याच्या आधारे माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहा. माझा आवडता ऋतू. पाऊस येण्या अगोदरचे वातावरण. पावसातील दृश्ये. झालेला आनंद. जून महिन्याची सुरुवात होती. उन्हाचा दाह कमी झाला होता, तरीही उकाडा जाणवत होता. शहरातील डांबरी रस्ते आणखीनच उन्हाची जाणीव करून देत होते. सर्वांच्या मनाला वेध लागले होते पावसाचे. माणसाप्रमाणेच पशु, पक्षी, झाडे देखील पावसाची आतुरतेने वाट बघत होते. अशाच एका दुपारी अचानक अंधारून आले. गार झुळूक वाहू लागली. बघता बघता झुळूक सोसाट्याच्या वाऱ्यात बदलली. वाऱ्यासोबत भोवतालचा धुरळाही ओढू लागला. आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली. काही करण्यापूर्वी पावसाचे थेंब टप टप बरसू लागले. मातीचा गंध दरवळला. सर्वांच्या ओठात एकच धून घुमली. पाऊस आला. क्षणात वातावरण आनंदून गेले. थेंबाचा वेग वाढला. सरीवर सरी बरसू लागल्या. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊ लागला. अचानक आलेला पाऊस संध्याकाळ झाली तरी बरसतच होता. कामावरून घरी परतणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. छत्री व रेनकोट कुणाकडेच नसल्याने चाकरमानी भिजत भिजत परतत होते. पाऊस खोडकर मुलासारखा आज सर्वांचीच फजिती करीत होता. अंगणातील दोरीवरचे कपडे काढताना शेजारच्या काकूंची पावसाने पुरती फजिती केली. असे असली तरी सर्वांच्या चेहऱ्यावर पावसाचे कौतुक दिसत होते. लहान मुले पाऊस आला मोठा असे भिजत भिजत म्हणत होती. झाडांच्या पानावरची धूळ साफ झाली होती. पाने चकाकू लागली होती. धरती न्हाऊन निघाली होती. उन्हामुळे हैराण झालेले सर्व सजीव सुखावले होते. सृष्टीत झालेला हा बदल मला खूप आवडला. पावसाने माझ्या मनावरची मरगळ धुवून टाकली होती. उत्साह जाणवू लागला होता. निसर्ग देखील चैतन्याने फुलून आला होता. संध्याकाळी उशिरा कधीतरी पाऊस थांबला,
पावसाने आज नव्या ऋतूंची सुरुवात केली होती. असा हा जादूगार पाऊस सर्वांवर आनंदाची बरसात करून गेला होता. म्हणजे माझा आवडता ऋतू पाऊस, पावसाळा। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।